सिमिलॅरिटी फर्स्ट चॅप्टर. या फर्स्ट चॅप्टरमधील पहिला जो पार्ट आहे रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल्स. या रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगलच्या 4 प्रॉपर्टीज आपण मागच्या पिरियडमध्ये डिटेलमध्ये शिकलो. तर ह्या चारही प्रॉपर्टी इन शॉर्टमध्ये आपल्याला या प्रकारे लिहिता येते. A1/A2 इज इक्वल टू B1 इंटू H1/B2 इंटू H2. म्हणजे ट्रायंगल्स ऑफ डिफरंट बेस अँड डिफरंट हाईट. म्हणजे दोन्ही ट्रायंगलचे बेस आणि हाईट जर डिफरंट असेल तर B1 इंटू H1 B2 इंटू H2 असं लिहायचं. त्यानंतर सेकंड प्रॉपर्टी, दोन ट्रायंगलचे बेस जर इक्वल असेल तर हाईट अपॉन हाईट रेशो असतो. A1/A2 इज इक्वल टू H1/H2. थर्ड प्रॉपर्टी, दोन्ही ट्रायंगलची हाईट सेम असेल तर B1/B2 असतो रेशो. म्हणजे A1/A2 इज इक्वल टू B1/B2. म्हणजे ट्रायंगल्स ऑफ इक्वल हाईट. अँड फोर्थ नंबरची प्रॉपर्टी जी आहे की दोन्ही ट्रायंगलचा बेस आणि हाईट जर इक्वल असेल तर त्यांचा जो रेशो असतो तो 1/1 असतो. म्हणजेच त्या दोन्ही ट्रायंगलचा एरिया हा इक्वल असतो. तर त्याचं जे असं रिझन आहे की ट्रायंगल्स ऑफ इक्वल बेस अँड इक्वल हाईट. तर इन शॉर्टली ह्या 4 प्रॉपर्टीज अशा प्रकारे आपण लिहितो. या 4 प्रॉपर्टीचा यूज करून आपल्याला प्रॅक्टिस सेट 1.1 सॉल्व करायचा आहे. तर प्रॅक्टिस सेट 1.1चे जे एक्झाम्पल्स आहेत हे एक्झाम्पल्स सर्व बेसिक एक्झाम्पल्स आहेत. हे बेसिक एक्झाम्पल्स या चारही प्रॉपर्टीवर डिपेंड आहे. ते एक्झाम्पल 1, प्रॅक्टिस सेट 1.1 मधलं एक्झाम्पल 1. द बेस ऑफ ट्रायंगल इज 9 अँड हाईट इज 5. म्हणजेच पहिल्या ट्रायंगलचा बेस 9 आणि पहिल्या ट्रायंगलची हाईट 9 आहे. यामध्ये दोन ट्रायंगल आहेत. बेस ऑफ अनदर ट्रायंगल इज 10 अँड हाईट इज 6. म्हणजे दुसऱ्या ट्रायंगलचा बेस 10 आणि हाईट 6. फाइंड द रेशो ऑफ एरिया ऑफ दिस टू ट्रायंगल्स. तर दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. तर असे दोन ट्रायंगल या ठिकाणी आपल्याला दिले. त्या दोन्ही ट्रायंगलचा बेस आणि हाईट डिफरंट आहे. तर या ठिकाणी आपल्याला दोन ट्रायंगलचा एरिया, बेस आणि हाईट कन्सिडर करावं लागेल. कारण की आपल्याला दोन ट्रायंगल काही असे दिलेले नाही आहेत, ते कन्सिडर करून घ्यायचे. एक तर ट्रायंगल कन्सिडर करायचे किंवा मग त्याचं ॲब्रिव्हिएशन यूज करायचं. लेट A1 B1 H1 हे पहिल्या ट्रायंगलसाठी आपण यूज करत आहे. पहिल्या ट्रायंगलसाठी A1 हा एरिया यूज करू आपण. पहिल्या ट्रायंगलचा बेस, पहिल्या ट्रायंगलची हाईट. म्हणजे याला असं लिहितात, लेट A1 B1 अँड H1 आर द एरिया अँड हाईट अँड बेस ऑफ फर्स्ट ट्रायंगल रिस्पेक्टिवली. अँड लेट A2 B2 H2 आर द एरिया, बेस अँड हाईट ऑफ सेकंड ट्रायंगल. तर अशा प्रकारे आपण ॲब्रिव्हिएशन यूज केलं. A1 B1 H1 A2 B2 H2 दोन ट्रायंगल करता. गिवन, तर पहिल्या ट्रायंगलचा बेस आपल्याला 9 दिला आहे. पहिल्या ट्रायंगलची हाईट दिली आहे 5. त्याचप्रमाणे सेकंड ट्रायंगलचा बेस 10 आहे, हाईट 6 आहे. तर आपल्याला या ठिकाणी दोन ट्रायंगलचा एरियाचा रेशो फाइंड आउट करायचा आहे. आता फर्स्ट प्रॉब्लेममध्ये दोन्ही ट्रायंगलची बेस आणि हाईट डिफरंट आहे. त्यामुळे आपल्याला पहिला फॉर्म्युला यूज करता येतो. म्हणजे ट्रायंगल्स ऑफ डिफरंट बेस अँड डिफरंट हाईट. तर A1/A2 इज इक्वल टू B1 इंटू H1 B2 इंटू H2. दोन्ही ट्रायंगलचा बेस आणि हाईट डिफरंट असेल तर फर्स्ट फॉर्म्युला यूज होतो. तर बेस, पहिल्या ट्रायंगलचा बेस आणि पहिल्या ट्रायंगलची हाईट म्हणजे 9 इंटू 5 डिवायडेड बाय सेकंड ट्रायंगलचा बेस इंटू सेकंड ट्रायंगलची हाईट. अशा प्रकारे व्हॅल्यू सबस्टिट्यूशन करायचं आणि याला सॉल्व करून त्याचा आन्सर येते 3/4. तर A1/A2 इज इक्वल टू 3/4. म्हणजे दोन ट्रायंगलचा एरियाचा रेशो आपल्याला मिळाला 3/4. म्हणजे A1:A2 इज इक्वल टू 3:4. आन्सर वर्डमध्ये आन्सर लिहायचं कारण की वर्ड प्रॉब्लेम आहे. द रेशो ऑफ द एरिया ऑफ द ट्रायंगल इज 3:4. है ना. हे झालं फर्स्ट प्रॉब्लेमचा आन्सर. सेकंड एक्झाम्पलमध्ये आपल्याला फिगर दिलेली आहे. ही फिगर जर तुम्ही ऑब्झर्व केली तर या फिगरमध्ये दोन ट्रायंगल दिले आहेत. एक ट्रायंगल आहे ABC, सेकंड ट्रायंगल आहे ABD. तर या दोन्ही ट्रायंगलचा बेस हा इक्वल इथं दिसत आहे तुम्हाला AB बेस आहे आणि पहिल्या ट्रायंगलची हाईट आहे BC, सेकंड ट्रायंगलची हाईट आहे AD. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी असं लिहिता येईल, इन ट्रायंगल ABC और इन फिगर इन ट्रायंगल ABC CB और BC परपेंडिकुलर टू AB, BC परपेंडिकुलर टू AB. अँड इन ट्रायंगल ABD AD परपेंडिकुलर टू AB. तर दोन्ही ट्रायंगलमध्ये हा आपल्याला बेस इक्वल दिसत आहे. म्हणजेच या दोन ट्रायंगलचा एरियाचा रेशो हाईट अपॉन हाईट येणार आहे कारण की बेस इक्वल आहे. तर BC इक्वल टू 4 आपल्याला व्हॅल्यू दिलेली आहे हाईट. AD इक्वल टू 8 सेकंड ट्रायंगलची हाईट आपल्याला दिली आहे. फाइंड आपल्याला करायचं आहे की दोन ट्रायंगलचा एरियाचा रेशो मीन्स एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल ADB. सोल्युशन.
In figure, in triangle ABC, BC perpendicular to AB and in triangle ABD, AD perpendicular to AB. ते AB या ठिकाणी बेस इक्वल दिसत आहे, म्हणजे आपल्याला या ठिकाणी दोन्ही ट्रायंगलची हाईट दिली आहे. हिअर BC इक्वल टू 4, AD इक्वल टू 8 गिव्हनमध्ये आहे. तर ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल EDB हॅव सेम बेस AB. दोन्ही ट्रायंगलचा बेस सेम आहे, म्हणजेच याचा त्या ट्रायंगलच्या एरियाचा रेशो हा हाईट अपॉन हाईट येणार आहे. तर एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल EDB इज इक्वल टू BC अपॉन AD. पहिल्या ट्रायंगलची हाईट, दुसऱ्या ट्रायंगलची हाईट. सबस्टिट्यूशन करायचं 4/8. याला सॉल्व करायचं 1/2. म्हणजे याचं जे आन्सर आहे एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवायडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल EDB इज इक्वल टू 1/2. आणि या ठिकाणी फॉर्म्युला यूज केला की त्याचं एक रिझन द्यायचं शॉर्टली, ट्रायंगल्स ऑफ सेम बेस ऑर ट्रायंगल्स ऑफ इक्वल बेस. इक्वल बेस असेल तर हाईट अपॉन हाईट असते. अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला हा रेशो मिळतो 1/2. तर 2 एक्झाम्पल झाले. आता थर्ड एक्झाम्पल आहे. एक्झाम्पल थर्ड, इन फिगर सेगमेंट. आता ही फिगर दिली आपल्याला. या फिगरमध्ये आता ट्रायंगल्स आहेत. पहिला ट्रायंगल्स या ठिकाणी आता इथं प्रॉब्लेममध्ये काय दिलं ते बघा पहिले. सेगमेंट PS परपेंडिक्युलर टू सेगमेंट RQ. सेगमेंट PS परपेंडिक्युलर टू सेगमेंट RQ. म्हणजेच या ठिकाणी ही जी हाईट आहे PS ही हाईट दिली आहे आणि RQ हा बेस आहे. म्हणजेच हा ऑप्टिक अँगल ट्रायंगलचं ही इन्फॉर्मेशन आहे. म्हणजे ऑप्टिक अँगल ट्रायंगल हा PQR, हा PQR ऑप्टिक अँगल ट्रायंगल, या ऑप्टिक अँगल ट्रायंगलची हाईट आहे आणि हा बेस आहे. अशा प्रकारे या फिगरमध्ये आपल्याला 2 हाईट दिल्या आहे. तर हे झालं ऑप्टिक अँगल ट्रायंगल PQR. QR इज द बेस अँड PS इज द हाईट. आणखी आपल्याला तोच ट्रायंगल पण त्याची हाईट वेगळी आहे. PQR, इन ट्रायंगल PQR QT हीच हाईट आहे. QT इज परपेंडिक्युलर टू PR. म्हणजे QT ही हाईट आहे आणि PR हा बेस आहे. अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी हे प्रॉब्लेम दिलं आहे. या प्रॉब्लेममध्ये व्हॅल्यू पण आपल्याला दिल्या. RQ 6 आहे, ही व्हॅल्यू 6 आहे आणि PS ही सुद्धा 6 आहे. PS ही हाईटसुद्धा 6 आहे ऑप्टिक अँगल ट्रायंगलमध्ये. आणि PR ही लेंथ आपल्याला दिली, आणखी PR ही आहे 12. सोल्युशन, इन ट्रायंगल PQR PS इज परपेंडिक्युलर टू QR. हा ट्रायंगल आहे PQR. हा ट्रायंगल घेतला. या ट्रायंगलमध्ये PS ही QRवर परपेंडिक्युलर आहे, कारण की हा ऑप्टिक अँगल ट्रायंगल आहे. ऑप्टिक अँगलचा हा बेस आहे आणि व्हर्टेक्सवरून हा त्या साईडवर काढलेला परपेंडिक्युलर आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हाईट PS 6 दिली आहे, बेस QR 6 आहे. तर एरिया ऑफ ट्रायंगल PQR, तर ट्रायंगल PQRचा एरिया काढायचा हा बेस इंटू हाईट, म्हणजेच QR इंटू PS. 6 आणि 6 ह्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्या. याला सॉल्व केल्यानंतर पहिल्या ट्रायंगलचा म्हणजे त्या ट्रायंगलचा एरिया मिळतो आपल्याला. एरिया ऑफ ट्रायंगल PQR 18 स्क्वेअर युनिट. म्हणजेच एरिया ऑफ ट्रायंगल PQR 18 स्क्वेअर युनिट. म्हणजे ट्रायंगल PQRचा एरिया आपल्याला 18 स्क्वेअर युनिट मिळाला आहे. ऑल्सो त्याच ट्रायंगलचा एरिया दुसऱ्या प्रकारे काढता येईल, कारण की दुसरी हाईट त्या ठिकाणी दिली आहे. इन ट्रायंगल PQR QT इज परपेंडिक्युलर टू PR दिला आहे. QT इज परपेंडिक्युलर टू QR. म्हणजेच या ठिकाणी QT ही हाईट आहे, म्हणजे हाईट QT. त्यानंतर PR हा बेस आहे आणि हा बेस आपल्याला 12 दिलेला आहे. तर आपल्याला काढायचं आहे हाईट. पुन्हा लिहायचं मग एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू हाफ इंटू बेस इंटू हाईट. पण या ट्रायंगलचा एरिया आपण ही हाईट आणि बेसवरून काढलेला आहे, तो आहे 18 स्क्वेअर युनिट. ते 18 इज इक्वल टू हाफ इंटू बेस आहे 12 इंटू हाईट आहे QT सेकंड हाईट. तर या ठिकाणी याला सॉल्व करायचं. 2नं 12ला डिव्हाइड करायचं, तो इथे 6. नंतर मग 6नं 18ला डिव्हाइड करायचं. 18 डिवायडेड बाय 6 आपल्याला QT काढायचा आहे. देअरफॉर QT इक्वल टू 18/6. QT इक्वल टू 3 युनिट. 6नं 18ला डिव्हाइड करायचं. QT इक्वल टू 3 युनिट. तर अशा प्रकारे या ठिकाणी हाईट आपल्याला काढायची होती, QT हाईट. म्हणजे बेस PR असताना हाईट QT आपल्याला फाइंड आउट करायची होती, परंतु बेस RQ असताना हाईट PS आपल्याला दिली होती. म्हणजे या हाईट आणि बेसवरून आपण या ट्रायंगलचा एरिया काढला आणि या ट्रायंगलच्या एरियावरून QT आणि बेस PR यावरून आपण हाईट QT काढली. तर अशा प्रकारे हे प्रॉब्लेम आहे. QT आपल्याला 3 युनिट मिळालं. तर अशा प्रकारे एकूण 3 एक्झाम्पल या ठिकाणी आपण सॉल्व केलेले आहे. हे तिन्ही एक्झाम्पल बेसिक एक्झाम्पल आहे. ह्या बेसिक एक्झाम्पलचा यूज करून तुम्हाला नेक्स्ट टेक्स्टबुकमधले एक्झाम्पल सॉल्व करता येतील. तर ते होमवर्कला तुम्हाला मी देत आहे. एक्झाम्पल 4 आणि एक्झाम्पल 5 हे याच प्रॅक्टिस सेटमधलं एक्झाम्पल आलेले आहेत 2. हे बाय.
एक्झाम्पल 4 अँड एक्झाम्पल 5 इन प्रॅक्टिस सेट 1.1. हे एक एक्झाम्पल, हे 2 एक्झाम्पल सॉल्व करायचे हे पाहून. अँड सॉल्ड एक्झाम्पल्स इन टेक्स्टबुक ऑन पेज नंबर 3, 4, 5. तर टेक्स्टबुकमध्ये पेज नंबर 3, 4, 5वर सॉल्ड एक्झाम्पल आहे. त्याचप्रमाणे पेज नंबर 3वर ॲक्टिव्हिटी पण आहे. ह्या ॲक्टिव्हिटी पण सॉल्व करायच्या, ते सॉल्ड एक्झाम्पल पण बघून घ्यायचे, सॉल्व करून पाहायचे. आणि प्रॅक्टिस सेटमध्ये उरलेले रिमेनिंग 2 एक्झाम्पल जे आहेत हे 2 एक्झाम्पल सॉल्व करायचे. आणि यामध्ये कुठल्याही काही अडचणी असल्या तर नेक्स्ट पिरियड जो आहे त्या नेक्स्ट पिरियडला समजून देईल. ठीक आहे, ओके.